माझी बाय बिझनेस वुमन हाय, 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 माझी बाय बिझनेस वुमन हाय. मुट्ठी में कुछ सपने लेकर भरकर जेबों में आशाएं, दिल में ये अरमान यही कुछ कर जाएं, कुछ कर जाएं. सूरज सा तेज नहीं मुझ में, दीपक से जलता देखोगे. अपनी हद रोशन सा करने तुम मुझको कब तक रोकोगे. मैं उस माटी का वृक्ष नहीं जिसको नदियों ने सींचा है. मैं उस माटी का वृक्ष नहीं जिसको नदियों ने सींचा है. बंजर माटी में पलकर मैंने मृत्यु से जीवन खींचा है. मैं पत्थर पर लिखी इबारत हूँ, शीशे से कब तक तोड़ोगे. मिटने वाला मैं नाम नहीं, तुम कब तक मुझको रोकोगे, तुम कब तक मुझको रोकोगे. इस जग में जितने जुल्म नहीं उतनी सहने की ताकत है. तानों के शोर में रहकर सच कहने की आदत है. मैं सागर से भी गहरा हूँ, तुम कितने कंकर फेंकोगे. चुन चुन कर आगे बढ़ूंगा मैं, तुम मुझको कब तक रोकोगे, तुम मुझको कब तक रोकोगे. झुक झुक कर सीधा हुआ, अब फिर झुकने का शौक नहीं. झुक झुक कर सीधा हुआ, अब झुकने का शौक नहीं. अपने ही हाथों रचा स्वयं को, तुमसे मिटने का खौफ नहीं. तुम्हारे हालातों की भट्टी में जब जब मुझको झोंकोगे, तब तब कर सोना बना मुझको कब तक रोकोगे, मुझको कब तक रोकोगे. परिस्थितीने हे केल्यामुळे ते दारूच्या आहारी गेले. माणूस खूप हुशार होता, प्रश्नच नव्हतं. इंग्लिश खूप छान बोलत होता तो माणूस, आणि त्याने मुलांना इंग्लिश खूप छान शिकवलं. म्हणजे मला क्लासला कधी घालायला लागलं नाही मुलांना. माझं नाव शुभांगी आणि रेल्वे. माझी फॅमिली 4 माणसं आहे, 2 मुलं, मी आणि माझी सूनबाई. आणि मी करोनामध्ये आता 8 महिने गेले करोनाचं काम करत आहे. 12वीपर्यंत मुलांचं शिक्षण मीच घेतलं. म्हणजे इंग्लिश मिडियमची माझी मुलं होती तरी पण मीच त्यांचं शिक्षण घेतलं. त्यांचा अभ्यास मीच करून घ्यायची. न्यूजपेपर मुलांना वाचायला द्यायचे आणि सांगायचं हे वाचून ह्याने इंग्लिश शिकायला शिकलं. आणि तशी माझी मुलं इंग्लिश शिकली. आणि माझी मुलं त्याच्यात पास झाली. नंतर मुलं ग्रॅज्युएशन झाली दोन्ही मुलांचं. आणि आता मुलं माझी कामाला आहेत. परिस्थितीवर मात करून चालणं हे खूप कठीण आहे. त्याला कोणाची साथ नसते. स्वतःची साथ तयार करायची असते आणि ते पुढे नेऊन आपण सक्सेस करून दाखवायचं असतं. आणि मुलांना पण ते आपण सांगणं गरजेचं आहे. मी एका संस्थेत कामाला होते, शेड संस्थामध्ये. त्या संस्थेमध्ये गर्ल्स बालबालांवर मी काम केलेलं आहे. आणि त्या गर्ल्स बालबालांना मी औषधं देत होते. आणि त्या औषधं देण्यावरून त्या गर्ल्स बालबालांना औषधाने इतका फायदा झाला की त्या खूप चांगल्या झाल्या. आणि त्या आता म्हणजे कधीही भेटल्या तरी उभं राहून मला बोलतात, मॅडम आपने हम लोग को बहुत अच्छा किया, हम लोग आपके बहुत आभारी आहे. एवढं बोलणं माझं समाधान होतं. मला कोणाचे पैसे नको, काही नको, पण त्यांचं जे समाधान आहे ते बघून मला खूप बरं वाटतं. PG ग्रुपमध्ये आले आहे. मला खरंच उद्योजक व्हायचं होतं आणि मला त्याच्यात ती रोहित सरांनी संधी दिली आणि तुम्ही या 12 महिन्यांनी संधी दिली, त्याचा मी पुरेपूर उपयोग करून घेईन. माझ्या मुलांनी परिस्थिती बघितलेली आहे, आपली आई काय करते काय नाही, कसं आम्हाला लहानाचं मोठं केलं माझ्या मुलांनी बघितलं. त्यामुळे माझ्या मुलांना माहिती आहे आपली मम्मी काय आहे ते. त्यामुळे त्यांचा मला सगळ्या गोष्टीत सपोर्ट असतो. दोन्ही मुलांचा सपोर्ट असतो. ज्या घरात महिला आहेत त्यांनीसुद्धा यावं बाहेर, म्हणजे स्वतःसाठी तरी या बाहेर, घराच्या बाहेर पडा. म्हणजे तुम्हाला जगाचं ज्ञान मिळेल, काय चाललंय, परिस्थिती कशी आहे. आपल्या मुलांना तुम्ही सांगू शकता कसं वागायचं कसं नाही. बाहेर पडल्याशिवाय आपल्याला काही कळणार नाही.
माझ्या लग्नानंतर या 17 वर्ष झाली आहेत. 17 वर्षात मी जेवढं स्ट्रगल केलं आहे त्याच्यानंतर असं वाटतं की नाही, इथे आल्यावर कुठेतरी आता पुढे आयुष्य आपलं सुरळीत होणार. म्हणजे जे एकदम म्हणजे असं दगडावर चालल्यासारखं होतं, बिना चपलाने जसं चालावं तसं होतं अजूनपर्यंत. पण आता असं वाटतं की नाही, आता कुठेतरी म्हणजे या सगळ्याचे हे बघून की बाबा हिंमत बघून मला पण वाटतं नाही, मीही काहीतरी करू शकेन. मी कामाला जायला लागली तेव्हा माझी मुलगी 9 महिन्याची होती. मी 9 महिन्याची मुलगी तेव्हापासून मी घरकाम म्हणजे जे काही काम सुरू केलं ते 9 महिन्याची. मी पहिलं डेंटिस्टकडे काम केलं. मी तिथे काम केलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की मी जेवण चांगलं करू शकते. जेवणाचं काम करण्यासाठी म्हणून म्हणजे डे केअर पण सोडलं, कारण मुलांचं जसजसं मुलांचं शिक्षण वाढत गेलं तसं पैशाची गरज वाढत गेली. असं आहे, माझी 2 मुलं आहेत, छोटी आहेत. एक 12वीला आहे, एक 5वीला आहे. ज्यांचं शिक्षण इंग्लिश मिडियममधनं होतं त्यांना शाळेची फी आहे. आता मी घरकाम करते, सध्या तरी मी घरकाम जेवणाचं काम करते आणि त्याच्यातनं त्यांचं शिक्षण करणं म्हणजे तेवढ्या ह्याच्यातनं पगारातनं म्हणजे 4 आणि त्याच्यानंतर स्वतःचं काही पर्सनल प्रॉब्लेम आहेत त्याच्यावरती मात करून त्यांचं सगळं हे खर्च भागवून हे करणं म्हणजे अक्षरशः खरंच असं वाटतं की कुठेतरी नाही, आता हे असं हे होतं की आता संपवावं सगळं. आपलं आयुष्य संपेल तर सगळं संपेल. ज्या क्षणी माझे वडील जग सोडून निघून गेले तो माझ्यासाठी खूप दुःखाचं हे होतं. दोन्ही फॅमिलींचा सपोर्ट असेल की नसेल याची मी गॅरंटी नाही देऊ शकत, कारण अजूनपर्यंत तरी कुठूनही सपोर्ट नाही. तर सुखाचा क्षण म्हणाल तर जेव्हा मला मुलगी झाली तेव्हा मला खूप आनंद झाला की मला मुलगी झाली आहे आणि मी एका बाळाची आई आहे. लॉकडाऊनमध्ये आम्हाला पगार थोडेफार पैसा चालू होता, देत होते. लॉकडाऊनमध्ये असं झालं, धान्य फ्रीमध्ये येत होतं. जास्त आम्ही 2-3 जण असल्यामुळे मिस्टर गावी होते, त्याच्यामुळे आम्ही 3 होतो मुलं. मग एवढं धान्य काय करायचं? मग चला दुसऱ्याला कोणाला तरी गरज आहे, त्यांचीही आहे. मग मी अर्ध धान्य उठवून देऊन टाकलं होतं. जसं आज रोहित सरांनी आम्हा या सर्व बायकांसाठी मदतीचा हात म्हणून आपण समोर उभे राहिले आहेत. जर ते नाही असतात तर आपण आम्ही इथे उभंच नाही राहू शकलो असतो. आज या मंचावर आपण येऊच नाही शकलो असतो. मी तरी नाहीच नाही. ज्या महिलांना यायचं आहे खरंच या, बघा आणि मगच निर्णय घ्या. नमस्कार, मी मनीषा कदम. नमस्कार, मैं मनीषा यादव. नमस्कार, मी प्रमिला काकडे. आम्ही पिसाल ग्रुप लॉन्च करत आहोत SME इंटरनॅशनल मॅगझिन. हम सगळे लिहावत आहे वर्ल्ड डिओ मॉडेल कॉन्टेस्ट. So, let's watch our new show with Elena and Pratmesh Parab on Maji My Business Women High World Due Model Contest. हॅलो, नमस्ते, जय हिंद, जय महाराष्ट्र. मी तुमची होस्ट एलेना. नमस्कार नमस्कार, मी तुमचा मराठी होस्ट प्रथमेश परब. ए, किधर? ए किधर क्या, इधर हीच. हा, मी मराठी होस्ट आहे इकडे. पण तू मराठी गोड बोलते यार, एकदम तुझ्यासारखी. हो हो, अरे आमची मराठी आहेच तशी. ती कशी माहितीये, ती वळवावी तशी वळते आणि पळवावी तशी पळते. तिच्यात ना माया आहे, गोडवा आहे. पण ना तुला सांगतो, आमचे मराठी लोक आहेत ना, किती पण शिकले तरी शिवी मात्र मराठीतनच हाडतात, आहे की नाही? कम्फर्टेबल वाटतं ना. चा मायला, बरोबर बोलतायस. छामायला. लेकिन मुझे हमारे प्रोड्यूसर ने हिंदी होस्ट बनाई. ए तू बोल हिंदीत, मी मराठीतच बोलणार, कळलं ना? मैं तो हिंदी ही बोलूंगी क्यों? क्योंकि पूरा इंडिया को समझना चाहिए. हाँ करेक्ट. वो क्या है ना, हमारे महाराष्ट्र और मुंबई में अलग अलग स्टेट्स के लोग रहते हैं. करेक्ट. जैसे कि बिहारी, पंजाबी, हरियाणवी, यूपी वाले, मद्रासी, हाँ. सब एक साथ में रहते हैं. यहाँ पे मद्रासी वड़ा पाव खाता है, पंजाबी इडली खाता है और मराठी रात को बिरयानी खाता है. आणि बिर्याणी नंतर थोडी थोडी. ये ही खासियत हमारी शहर मुंबई की. यस. लेकिन
हमारा प्रोड्यूसर पगला हुआ क्या? क्यों, क्या हुआ? अरे ये है वर्ल्ड मॉडल डुओ 2020 ना जो 36 कंट्रीज में दिखाया जाएगा 36 और जिसकी ग्रैंड फिनाले 2021 में लास वेगस में होगा लास वेगास फिनाले और उसका होस्ट तू। मुझे तो लगा कोई हैंडसम तोल लड़का आएगा। ए बस। अरे हम काले हुए तो क्या हुए, दिलवाले हैं हम, तेरे 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 चाहने वाले हैं। बस कितना पकाएगा रे? सारी जिंदगी एक ही डायलॉग सुनाएगा क्या? अपने हमसे आईडी पूछा, हम आईडी नहीं लाए तो क्या हुआ? कभी हवा से आईडी पूछा, कभी पानी से आईडी पूछा? तालिया, चलो सब अपना अपना काम करो। हटो, हम अपनी जिंदगी अपनी मर्जी से जिएंगे। हम गरीब है तो क्या हुआ? हम दिल से अमीर है। हम काले हैं तो क्या हुआ? दिल वाले हैं। हम तेरे 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 चाहने वाले हैं। चायला पोरगी शिकली, प्रगती झाली. चायचा कोळीच्या. तुझा पानात सगो. आयला शिवा भारी शिकली तू. स्टेवेरियने निप्रोनियस इस्टो स्प्रसी उदस्टेवेरियने वेत्रा वदी आपलं जे म्हणती टाक स्वाहा दवाई चिप्स टाक दवाई चिप्स तोरणरस्य खांजितचेस जेविमिसी स्वयं जेलम या बुद्धिजेत का किया हाचो या बुद्धिस्तो या बोगास यरसम या चोरनीस्तो उमेन या बर्शोई सरसत दो पोकनिक पोकनिक. क्या बात है बॉस, थैंक यू. मानना ही पड़ेगा. आहा यू आर ग्रेट. सलाम तुला मानाचा मुजरा. पोरगी मानाचा मुजरा करते राव. नमस्कार, मी तुमचा लाडका मराठी होस्ट प्रथमेश परब. और मैं आपकी हिंदी होस्ट लेना प्रेजेंटिंग यू वर्ल्ड मॉडल डिओ 2020 स्पॉन्सर्ड बाय पिसाळ ग्रुप ऑफ कंपनीज. तर तुम्हा सगळ्यांना प्रश्न पडला असेल की आता या वर्ल्ड मॉडल डिओ या कॉम्पिटिशन मध्ये हा असा कूल न दिसणारा मुलगा काय करतोय. तर भावांनो आणि त्यांच्या बहिणींनो, तुम्हाला मला सांगायला आवडेल की सौंदर्य किंवा खूबसूरती ही काही तुमच्या बाहेरच्या दिसण्यावर अवलंबून नसते, तर तुम्ही आतून कसे आहात याच्यावरती अवलंबून असते. आणि खरं तर ना, सौंदर्य हे समोरच्याच्या नजरेत असतं. म्हणूनच आमचा हा शो आगळा आणि वेगळा आहे आणि सुंदर आहे. तालिया. फायनल विनर विल बी अनाउन्स ऑफ द स्टेट. जो आपल्या राज्याचा झेंडा घेऊन येईल. असा प्रत्येक राज्यातनं एक विनर आपल्या राज्याचा झेंडा घेऊन येईल आणि त्यांची सेमीफायनल ही मुंबईमध्ये होईल आणि तिकडे जो जिंकेल त्याच्या राज्याचा झेंडा तिकडे फडकवला जाणार आहे. अशीच कॉम्पिटिशन 36 कंट्रीजमध्ये होईल. किती? 36 कंट्रीजमध्ये, म्हणजे युरोप आणि एशियामध्ये. आणि मग त्यांच्यात जो जिंकेल त्याची फिनाले 2021ला लास वेगासमध्ये होईल. ज्या देशाचा फायनलिस्ट जिंकेल त्या देशाचा झेंडा तिकडे फडकवला जाणार आहे. सो सज्ज व्हा, बाहेरूनच नाही तर आतूनही सुंदर व्हायला. आणि आमचे महागुरुज आहेत द किंग ऑफ फॅशन AD सिंग. Hi, this is fashion designer AD Singh. Today we are going to do an audition for the World Duo Model 2020, the cover page of magazine SME, as well as the fashion show sponsored by the Pisal Group of Companies. Welcome to the show. सेकंड जज म्युझिक जगतातले डॉक्टर दिनेश अर्जुना. मातीची ओढ ओढीत नेते ओ मातीची ओढ ओढीत नेते बोल की होते पड की वेस मातीची ओढ अरे ओढीत नेते बोल की होते पड
पडकी वेस वाटेला फाटा फाट्याला गाव वाटेला फाटा फाट्याला गाव गावाचं नाव आहे स्वदेश माझा स्वदेश आहे स्वदेश माझा स्वदेश आहे स्वदेश माझा स्वदेश सांग तू कोणी त्याची कहाणी डोळ्यात पाणी जीवाला ठेस थट्ट मस्करी चालते भारी देवाची वारी मिटवी द्वेष वाटेला फाटा फाट्याला गाव वाटेला फाटा फाट्याला गाव गावाचं नाव आहे स्वदेश माझा स्वदेश आहे स्वदेश माझा स्वदेश आहे स्वदेश माझा स्वदेश आहे स्वदेश माझा स्वदेश. नमस्कार, मी डॉक्टर दिनेश अर्जुना, म्युझिक डायरेक्टर. पिसाळ ग्रुप ऑफ कंपनीजनी मला जी संधी उपलब्ध करून दिली, मी त्यांचे खूप 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 आभार मानतो. आणि मित्र हो, माझा नवीन अपकमिंग म्युझिक अल्बम येत आहे ज्याचे नाव आहे स्वदेश. त्या अल्बमकरता आम्ही याच रियालिटी शोमधून मॉडेल, ॲक्टर, ॲक्ट्रेस निवडू. त्यासाठी विचार काय करता, विलंब नको, या मी तुमची वाट बघत आहे. अँड 3000 करोड पिसाळ ग्रुप एंटरप्रेनर फिलॉन्थ्रोपिस्ट डॉक्टर रोहित पिसाळ. नमस्कार, जय महाराष्ट्र. माझं नाव रोहित पिसाळ. हा रियालिटी शो 36 कंट्रीज मध्ये वेगवेगळ्या लँग्वेजेस मध्ये प्रदर्शित होणार आहे आणि ह्याचा फिनाले लास वेगस 2021 मध्ये होणार आहे. आणि तरी तुम्ही सगळ्यांनी या शोच्या ऑडिशन साठी भाग घ्यायचा आहे. अँड यू विल बी वॉचिंग आवर शो. आय बिलीव्ह दिस अँड आय नीड यू टू वॉच दिस शो. थँक यू. वर्ल्ड मॉडल डुअर 2020 एंड पिसाल ग्रुप ऑफ कंपनीज हमारी महाराष्ट्र की महिलाओं के लिए उनकी स्वयं रोजगार के लिए 100 करोड़ देना चाहते हैं. जो महिलाएं इंटरेस्टेड है, लकीच ऑफिस में आओ और उसका फायदा लगेच लो. आमचा हा रियालिटी शो लवकरच इंडोनेशिया, कॅनडा, US, लंडन, दुबई, युक्रेन या देशांमध्येही प्रदर्शित होणार आहे. तुम्ही दखल घ्या. और पिसाल ग्रुप के SME मैगजीन फैशन गुरु AD सिंह के साथ एक फैशन शो करने जा रहे हैं. सो होल वर्ल्ड वी वेलकम यू. मी प्रथमेश परब और मी एलेना तुमची आता रजा घेतोय, पण आपण पुन्हा भेटूया याच मंचावर. स्पॉन्सर्ड बाय पिसाळ ग्रुप ऑफ कंपनीज अँड SME इंटरनॅशनल मॅगझिन वर्ल्ड मॉडेल डिओ 2020 मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. बिझनेस वुमन हाय माझी माय, बिझनेस वुमन हाय. हो 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 हो. कडक चहा, उत्कृष्ट चहा, दमदार चहा आम्ही पितो, तुम्ही प्या.